एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व आमदारांना अपात्र करा, लोकशाहीत व्हीपला महत्त्व, तो नाकारल्यास कारवाई. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद. शिवसेना पक्षाने चिन्हावर उद्या दुपारी 2 वाजता सुनाव. शिवसेना पक्षाने चिन्ह शिंदेंकडे बेकायदेशीरपणे सोपवलंय. घटनेच्या 10व्या सूचीनुसार प्रत्येक कृती बेकायदेशीर, संजय राऊतांचा आरोप. तर आम्ही जे काही केलं ते कायद्यानुसार केलं, राहुल शेवाळेंचं प्रत्युत्तर. ज्याची पत्रकार परिषद त्यानंच बोलावं. बीडमधील पत्रकार परिषदेवरून सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना सुनावलं. सुनेत्रा पवारांना बीडमधील गुन्हेगारीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुंडेंनी रोखलं होतं. संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोपी वाल्मिक कराडला बीड जेलमधून नागपूर जेलमध्ये पाठवा. खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जेलमधील सीसीटीव्ही कॉल लॉग चौकशीची मागणी. जेलमध्ये आरोपी वाल्मिक कराड आणि सहआरोपींकडून वकिलांचं सिम कार्ड वापरून बीडमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न. राजकीय प्रभावामुळे कराडला बेकायदेशीर सुविधा. धनंजय देशमुखांचा पत्रातून आरोप. केंद्र सरकार 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता. 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता. महिला आरक्षण विधेयक, मतदारसंघांची पुनर्रचना विधेयक मांडलं जाणार, सूत्रांची माहिती. राजकीय पक्ष नव्हे तर प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार. देशाला सध्या दबाव गटाची गरज. राजकीय पक्ष स्थापनेच्या प्रश्नावर अभिजित दिपकेंची स्पष्ट भूमिका. 13 जणांच्या शिष्टमंडळासह सीजेपीची संभाजीनगरमध्ये बैठक. सीजेपी आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणारी रिया अहिर. राहुल गांधींसोबत 30 विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यापासून मी वाचवल्यानंतरही माझी हॅरेसमेंट. 10 दिवसांपूर्वी तक्रार करूनही एफआयआरची अद्याप नोंद नाही, रिया अहिरांचा आरोप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये संसदेत येऊन बोलण्याची हिंमत नाही. शहा विद्यार्थ्यांचे गुन्हेगार म्हणून तोंड लपवत आहेत. राहुल गांधींचा हल्लाबोल. पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ काही काळ फेसबुकवरून हटवल्यानं वाद. डीप फेक सामग्रीशी संबंधित प्रकरणात मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा माफीनामा. भाजपा आमदार अमरीश पटेलांच्या ट्रस्टला मुंबईतील 16 एकर जागा देण्यास आदित्य ठाकरेंचा विरोध. मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित भूखंड वाटप आणि एनओसी तातडीनं रद्द करण्याची मागणी. तर पारदर्शक पद्धतीनं आम्हाला टेंडर मिळाले, पटेलांनी आरोप फेटाळले. नालासोपाऱ्यात खड्ड्यांनी हैराण लोकांचा उद्रेक. थेट सहाय्यक आयुक्तांचीच गाडी भर रस्त्यात रोखली. अंबरनाथमध्ये खड्ड्यांमध्ये मनसेचं मूनवॉक आंदोलन. तर नाशिकात मंत्री महाजनांच्या आदेशानंतर खड्डे बुजवायला सुरुवात. एफडीआय आयुक्त तुकाराम मुंडेंच्या सावजी जेवणाबाबतच्या वक्तव्यावरून हलबा समाजाचं आंदोलन. मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर सावजी जेवणाबाबत माझं वैयक्तिक मत, माफी मागणार नाही, मुंडेंचं स्पष्टीकरण. 500 रुपयांमधील चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या व्हिडिओची विक्री. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार. कारवाईच्या भीतीनं आरोपींकडून अटकेपूर्वीच क्लाउड स्टोरेजवरील तब्बल 3041 व्हिडिओ डिलीट. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांचं व्हीसीद्वारे जनतेला संबोधन. मागील 2 वर्षात मी देशाला हाल सहन करताना पाहिलं. विद्यार्थ्यांची चळवळ शांततापूर्ण नव्हती. शेख हसीना भाऊक. लवकरच मायदेशी परतण्याचा निर्धार. अमरावतीत रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचं काम सुरू असताना भरधाव ट्रकनं कामगारांना चिरडलं. सावर्डी जवळील घटना. भीषण अपघातात चालकासह 3 कामगारांचा मृत्यू.